नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर नेतृत्व चांगलं असेल तर त्या ठिकाणी पीक विमा कशा प्रकारे मिळतो ते आपण आता काल पाहिलं असेल. तुम्ही जर त्या ठिकाणी बातम्या पाहिल्या नसतील तर राणा रणजित सिंग त्या ठिकाणी आणि ओमराजे निंबाळकर यांच्या सगळ्याच्या कृपेने, म्हणजेच की तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही म्हणताल की बाबा धाराशिवचं तुम्ही गुणगान का करताय, तर त्याचं मुख्य उदाहरण आहे मित्रांनो. काल त्या जिल्ह्याला 2020चा 220 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. मग तुम्ही म्हणताल राज्य शासनाने 220 कोटी रुपये फक्त त्यालाच का दिले, तर इतरही जिल्ह्यांचं त्याच्यामध्ये पात्र यादीमध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी 2020चा पीक विमा त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामध्ये बीड आहे, हिंगोली आहे, अशा प्रकारच्या बऱ्याच जिल्ह्यांचं तिथं नियोजन आहे. पण बीडचा इतक्या दिवसानं प्रलंबित विषय असताना देखील त्याच्याकडे कुणी त्या ठिकाणी पाहत नाही. दुर्दैवानं आपले पालकमंत्री अजितदादा त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. नंतर नाही तर त्यांच्या काळामध्ये कुठंतरी त्याला निर्णय झाला असता. पण आता अपेक्षा आहे की सुनेत्रा पवार त्या ठिकाणी त्या बीडला तरी कुठं न्याय देतील. मग आता विचार करायची गोष्ट आहे, राणा रणजित सिंग आणि ओमराजे निंबाळकर प्रत्येक वेळी त्या ठिकाणी बीडचा विचार करतात आणि बीड म्हणलो मी, त्या ठिकाणी धाराशिवचा विचार करतात आणि धाराशिवला त्या ठिकाणी पुढच्या ह्याच्यामध्ये नेण्याचं काम ते करतात. पीक विमा असेल, अनुदान असेल, खरडून गेलेल्या जमिनी असतील, इतर कोणतीही समस्या असू द्या, त्यांच्यामध्ये अग्रक्रम त्या ठिकाणी असतो. अनुदानाचा विषय असू द्या, अजून कोणता विषय असू द्या, त्या ठिकाणी प्रत्येक वेळी राणा रणजित सिंग असतील, त्या ठिकाणचे ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील, धाराशिवचा इतका मोठा इतिहास आहे की त्या ठिकाणचे नेतृत्व त्या ठिकाणी पाठबळ त्या ठिकाणी जनतेला असं देतं की लवकरात लवकर त्यांचा निधी कसा मंजूर होईल, त्यांच्यापर्यंत तो निधी कसा वितरित होईल, जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, अशा प्रकारचं वेळोवेळी त्या ठिकाणी राज्य शासनाला पाठपुरावा करण्यामध्ये त्यांना योगदान ठरतं. मग आपल्या इथं एवढं सगळं असताना आपल्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते, पंकजा मुंडे त्या ठिकाणी मंत्री आहेत, परंतु बीडला 2020चा पीक विमा इतक्या दिवसानं रखडलेला आहे. अद्याप देखील लोकांच्या खात्यावरती रक्कम आलेली नाही. मग आता ही रक्कम कधी येणार? प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझे जे 22,000 रुपये 2020चा पीक विमा मला मिळायला पाहिजे होता, तो पीक विमा अजून देखील मिळालेला नाही. तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल सांगता येत नाही. पण जर शेतकऱ्यांना जर एकजूट केली, जर शेतकऱ्यांना एकजूट दाखवली, आता तुम्ही पाहिलं असेल बीडमध्ये ज्या ऊसाच्या आंदोलनामध्ये एकजूट दाखवली होती, त्याप्रमाणे पीक विम्यामध्ये देखील आता एकजूट दाखवावं लागेल. नेते त्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, पण आता जनतेनं एकजूट होऊन त्या ठिकाणी 2020चा पीक विमा मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे बीड असेल, इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपली जी रखडलेली बाजू असेल त्याला मांडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपली बाजू भक्कम करणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैव आपलं हे आहे की आपले नेते त्या ठिकाणी लाचारी करतात, कंपनीसोबत हातमिळवणी करतात, त्या ठिकाणी कंपनीच्या सोबत चालतात, परंतु त्या ठिकाणी आपल्या जनतेच्या मनामध्ये उतरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपण जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारचं नेतृत्व उभं राहायला वेळ लागतो. आणि नेतृत्व एखादं जर आपल्याला मिळालं तर त्याच्यामध्ये असा खोडा जातो. माननीय अजित पवार यांचं निधन झालं, ते अतिशय दुःख झालं. कारण बीडमध्ये तुम्हाला माहिती आहे विमानतळ यायला होतं, त्या ठिकाणी रेल्वेचा फास्ट ट्रॅकमध्ये काम चालू होतं. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टीचं काम चालू असताना दुर्दैवी निधन हे बीडसाठी अपघाती आहे. तसेच आपण इतर जिल्ह्यात जर बोलायला गेलो तर इतर जिल्ह्यामध्ये सध्या आपण सगळ्यांनी नियोजन जर केलं तर त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्याचा निधी मंजूर होऊन निधी जिल्ह्याला मिळतो, एवढंच यातून दिसतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.